मुंबईमध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि मनोज जरांगे पाटील हे आज देखील उपोषणाला बसलेले आहेत। मात्र मध्यरात्रीपासून मुंबईच्या दक्षिण भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो आझाद मैदानात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर बघितलं तर आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा या पाण्यामध्ये देखील अगदी सकाळपासून आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या आंदोलन जे आहे ते अजूनही सुरू आहे। पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये, मात्र तरी देखील पहाटेपासून या ठिकाणी आपल्याला आंदोलक जे आहेत ते मैदानात आलेले पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी पाणी भरलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी रेती टाकलेली होती, वाळू टाकलेली होती, मात्र ती देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मैदानामध्ये काही ठिकाणी अगदी तलावाचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आंदोलक ठाम आहेत, पाऊस पडतो आहे, चिखल आहे, मात्र तरी देखील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानात या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगाल, पाऊस पडतोय प्रचंड, चिखल आहे खाली, तरी देखील आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहात? उद्देश फक्त एकच आहे की पाऊस असो नाही तर पाणी असो, पण आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय इथून जायचं नाही असं ठरवून आम्ही गावाकडून सर्वच जण आलेलो आहोत। असं ठरवलेलं आहे, एक तर आरक्षण घेऊन जाऊ नाही तर इथं आमचं जीव सोडून जाऊ असं निश्चय करून आम्ही गावाकडून आलेलो आहोत। त्याच्यामुळं गाड्या जवळजवळ 15-20 किलोमीटर लावून सुद्धा पायी या इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि रात्रभर पावसात ये जा सारखी चालू आहे लोकांची। काही CST मध्ये जाऊन मुक्काम करतात, कुठेही झोपतात, भुके मरतात, कसली व्यवस्था नाही आणि या ठिकाणी आझाद मैदानावरती शासनाने लाईटची पण सोय केलेली नाही आणि सर्व ह्या पाणी झालेलं आहे आझाद मैदानावरती। याला एक तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, त्याच्यामुळं शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, पण हे करणं चुकीचं आहे। सर्व मराठा बांधव या ठिकाणी महाराष्ट्रातून जमा झालेले आहेत आणि रात्रभर पावसात भिजत आहे, त्यामुळं सरकारने याची थोडी दखल घेतली पाहिजे। आणि काय सांगाल, पाऊस पडतोय, मध्यरात्रीपासून या ठिकाणी पाऊस आहे, तरी देखील आंदोलक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत। पाणी भरलेलं आहे, चिखल आहे, पाऊस पडतोय तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवाराचं काम आझाद मैदानावर नंबर 1 केलेलं आहे। त्याला एवढं सांगणं आहे, आमच्या आईला 1500 रुपये नको, आमचं गरजवंत मराठ्याचं OBC मधलं आरक्षण द्या, योकू मामा आणि फडणवीस मामा, 1500 रुपये नको आम्हाला। आम्ही परभणीहून आलो 500 किलोमीटरहून, भाकर नाही खाली, इथं आलो तर काही सोय नाही, टॉयलेटला पाणी नाही, इथं आलो जेलमध्ये समजा बसायला काही कुठली सोय नाही। फडणवीस साहेबाला एवढंच सांगणं आहे आमचं। काही आंदोलक आहेत, आणखीन माझ्याबरोबर काही आंदोलक आहेत। काय सांगाल, अगदी पहाटेपासून या ठिकाणी आलेला आहात, पाऊस पडतोय, चिखल झालाय मैदानात, तरी देखील या ठिकाणी उपस्थित आहात? चिखल असो पाणी असो, आमच्या रक्तातच पाणी आणि चिखल आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही तिथून। आणि कालपासून प्रशासनानं पूर्ण इथले जे मराठा बांधवांसाठी जे इथले सगळे दुकानं वगैरे खुल्ले पाहिजे होते, तर कालपासून प्रशासनानं पूर्ण कडेकोट बंद केलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त पण लावलेला आहे। मराठा बांधवांच्या इथं पावसामध्ये खूप असे हाल होत आहेत, तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की बाबा आम्हाला दादाने जसा आदेश दिलेला आहे, तुम्ही शांततेमध्ये आंदोलन करा, आमचा जीव गेला तरी आम्ही आंदोलन शांततेत करणार आहेत, दादाचा शब्द मोडणार नाहीत आणि आम्हाला इथं सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत, प्रशासनाला एवढी विनंती आहे। आपण जर बघितलं तर पाऊस सुरू आहे, मात्र तरी देखील आंदोलक ठाम आहेत। माझ्या मागे जर बघितलं तर या ठिकाणी जो स्टेज आहे त्यावर जरांगे पाटील जे आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे। समोर शेकडोच्या संख्येने आता आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। मात्र पाऊस सुरू असताना देखील मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल असताना देखील आंदोलक जे आहेत त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आज दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन आतिश यादवसह प्रशांत बडे, ABP माझा मुंबई। कॅमेरा पर्सन आतिश यादवसह प्रशांत बडे, ABP माझा मुंबई।